शहरातील पालिका समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्या आहेत. काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल करताना म्हटलंय की सत्ता तुमच्या हातात गेल्या अनेक वर्षांपासून आहे, पण तरी ठाणेकरांना पाणी नाही, कचरा उचलला जात नाही, अनधिकृत बांधकामं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी केवळ जनता दरबार भरवून फसवणूक केली जाते. मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं सुरू असून त्यासोबतच जबरदस्त वसुली सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये पैशाच्या वसुलीवरून मारामाऱ्या सुरू असल्याचं सांगत आव्हाड यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. विकासाच्या नावाखाली केवळ लूट सुरू याचा आरोप त्यांनी केलाय. ठाण्यातील नागरी समस्या आणि वाढत्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर नागरिक संतप्त असून पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यावर काय उत्तर देतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून. अरे बाबा लवकर घेणार आहे सर. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आता खास करून जनसंवाद शिवसेनेकडे घेतला जातोय. आणून आश्रमानंतर आता थेट महापालिका गाठले, लोकांचे प्रश्न सोडवून आता ठाकरेकडे देखील हे फसवा फसवीचे उद्योग बंद करावं. सत्ता 30 वर्ष 40 वर्ष तुमच्या हातात आहे. आता कसले जनसंवाद आणि जनता दरबार आणि हे आणि ते करता. लोकांच्या समस्या सोडवायच्या नाहीत. तुम्हाला पाणी आहे का शहरात? कचरा उचलला जातोय काय? छोट्या छोट्या समस्या तर सोडवा. या शहराला पाणी नाहीये, पाणी तर द्या. या शहरामधलं अनधिकृत बांधकाम वाढायला लागले, थांबवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याकडे कशाला जनता दरबार हवाय? मी एक मोठा स्फोट करणार आहे. एक नवीन अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट झाली आणि मग त्या अधिकाऱ्यांनी कुठल्या कुठल्या एरियातनं किती पैसा मिळतो याची छानबीन करायला लोकांना पाठवलं. आणि त्या कौशा भागामध्ये, शिळच्या भागामध्ये गँगवॉर झाला. वसुलीवरनं 2 गँग एकमेकांना भिडल्या. अहो अधिकाऱ्यांना सोपतं का? गँग पाठवायच्या, तिथे पोरं पाठवायची आणि वसुली कशी करायची याचं प्लॅनिंग करायचं. ही वसुली करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आहे. सत्ताधारी शिवसेनेने ह्याचं उत्तर द्यावं. आणि पुराव्यासकट व्हिडिओज दाखवतो मारामाऱ्यांचा आणि अधिकाऱ्याचं नाव पण सांगतो. हे ठेवायचंच कशाला? काय पदाचं नाव काय? अतिक्रमण मुख्यालय. अरे अतिक्रमणाला अधिकारी आहेत ना, त्याला मुख्यालय कशाला पाहिजे? म्हणजे प्रत्येक टेबलावरचा एक टेबल वाढवायचं पाकिटाचं. म्हणजे मग वरच्या अधिकाऱ्या मुख्यालयाला फोन केलं, त्याचे पैसे आले नाहीत की मग जाऊन वरच्या अधिकाऱ्यांना पाहिजे. ही रिंग जी आहे ती रिंग चालू ठेवण्यासाठी हे पद आहेत. आणि गँगवॉर, मारामाऱ्या पैशाच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांच्या. हे ठाणे महापालिकेची अधोगती कुठल्या गतीने चालू आहे आणि किती जोरात चालू आहे हे बघून आश्चर्य वाटतं.